चला लक्ष द्या सर्वांनी. नाउ वी हॅव टू लर्न दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. या ठिकाणी आपल्याला नवीन टॉपिकची सुरुवात करायची आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ओके. आता पहा बेटा, इंट्रोडक्शन म्हणजे काय? ओळख. मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म. बायोलॉजी म्हणजे काय? जे काही जैविक तंत्रज्ञान आहे त्याला आपण मायक्रो बायोलॉजी असं म्हणत असतो. तर या ठिकाणी आपल्याला काय काय शिकायचे आहे की त्याच्यामध्ये अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय असते, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी काय असते, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स काय असतात, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये पहा बेटा की वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोब्स असतात, ज्यावेळेस आपण कोणते व्हेजिटेबल्स खातो या आपण प्रोबायोटिक्स जसे की मिल्क वगैरे पितो या दही खातो, त्याच्यामध्ये सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात जे की काही आपल्या शरीरासाठी पोषक असतात तर काही आपल्या शरीरासाठी धोकादायक असतात. जसे की काही जर शिळं अन्न खाल्लं तर त्यावेळेस कदाचित इन मेनी कंडिशन आपल्याला फूड पॉइझनिंग होत असते. जर तुम्ही ताक किंवा दही तांबा कॉपर मध्ये जर ठेवला तर त्याला क्रॅक येतो, फुटतो, तो पॉइझन त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे ठेवत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने युटिलाइज करायचं आहे ते त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागतं. ओके. पुढे पहा बेटा. आणि मायक्रोबच्या मदतीने कोणत्या कोणत्या प्रकारचे विविध पदार्थ आपल्याला प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात त्याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळवायची आहे. आता पहा बेटा, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी काय असते? व्हॉट इज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी? branch of biology in which study of enzymes related to some prokaryotes and eukaryotes microbes, proteins, applied genetics, molecular biology is performed. काय होतं की ब्रँच ऑफ बायोलॉजी, कशाची ब्रँच? ड्रग खायला गेले ना. स्क्रीनला पुसायची वेळ आली बघ रे बाप्पा. तुझं कापड वेगळं राहते का पुसायचं का नाही? तसं ब्राईटनेस का कमी झालं रे? हे थोडं काय कर, आपली बनेल असते बघ, बनेल घेतली बरं खाली, त्याच्या कपड्याला लवकर थोडं वाईट होईल. लक्ष द्या तोपर्यंत. ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोटिक मायक्रोब्स, प्रोटीन्स, अप्लाइड जेनेटिक्स, मोलिक्युलर बायोलॉजी परफॉर्म. काय करतात की हे जे काही ब्रँच आहे बायोलॉजीची, दॅट इज मायक्रोबायोलॉजीची, त्याच्यामध्ये काय करतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स आहेत जे की प्रोकॅरियोटला रिलेट आहेत, जे की युकॅरियोट मायक्रोब्सला रिलेट आहेत, जे की प्रोटीनला रिलेट आहेत, जे की अप्लाइड जेनेटिक्सला रिलेट आहेत, जे की मॉलिक्युलर बायोलॉजीला रिलेट आहेत, त्यांचं काय केलं त्या ठिकाणी त्याच्यावर परफॉर्म केले जातात, स्टडी परफॉर्म केली जाते आणि यालाच म्हणतात अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. काय म्हणतात बेटा याला सांगा बरं का? वी कॉल्ड इट ॲज अ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. काय म्हणतो आपण त्याला सांगा बरं का सर्वांनी बेटा? आपण त्याला अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. काय म्हणतो त्याला आपण? अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं आपण त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करत असतो. पुढे पहा. These studies used for the society and various products like food and medicine are produced on large scale with the help of microorganisms. या ठिकाणी काय केलं जातं की ह्याच्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये जसे अनेक प्रोडक्ट्स आहेत, जसे की फूड आहे, मेडिसिन्स आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज स्केल मध्ये प्रोड्यूस केले जातात. कुणाच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात? मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने. कुणाच्या मदतीने? मायक्रो ऑर्गॅनिझम. बघा, आपल्या घरातल्या दहीची चव वेगळी असते आणि ज्यावेळेस आपण काय करतो, स्वीट मार्ट मध्ये दही आणतो त्याची चव आपल्याला वेगळी वाटते. का? त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड करत असतात त्याच्यामुळे त्याची चव सुद्धा काय होत असते बेटा? चेंज होत असते. काय होते सांगा बरं का? चव काय होते? चेंज होते. काय चेंज होते? चव. कुणाची? दह्याची.
काय की उलटून बसायचं म्हणलं. बघू आता पुन्हा आता आजचा दिवस शिकूया. मराठीचं खाऊन भाषण उद्या बघू आपण. ठीक आहे बाबा. चला नरटे लक्ष देऊ बेटा. आता पहा बेटा, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. इंडस्ट्रियल म्हणजे काय? औद्योगिक. म्हणजे मोठे मोठे कारखाने वगैरे जे असतात आपल्याला काय म्हणतो आपण? इंडस्ट्रियल, औद्योगिक मायक्रोबायोलॉजी. द सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेस अँड प्रोडक्ट आर इन्क्लुडेड. या सायन्स मध्ये काय केलं जातं? असे जे अनेक कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. कमर्शियल म्हणजे काय? व्यावसायिक यूज केला जातो. कशाचा? सूक्ष्मजीवाचा. कशाचा बेटा? सूक्ष्मजीवाचा केला जातो, ज्याच्यामध्ये अनेक इकॉनॉमिक, सोशल आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेस. कोणते कोणते सांगा बरं का? इकॉनॉमिक, सोशल आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रोसेस त्या ठिकाणी अभ्यास केले जातात. त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत इन्क्लूड त्याचा अभ्यास केला जातो. अशा अनेक जे काही मायक्रोबियल प्रोसेस जे असतात हे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये कॅरी आउट केले जातात. हे अनेक पर्पज साठी कॅरी आउट केले जातात. म्हणजे त्याचा मूळ उद्देश काय असतो? प्रॉफिट कमवणे, व्यवसाय करणे, मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करणे. जसं घरामध्ये आपण दही कमी प्रमाणात प्रोड्यूस करतो, पण मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज असतात, अमूल असेल, गोविंद असेल, या नॅचरलची लस्सी वगैरे आपण पितो, तर त्या ठिकाणी पहा बेटा त्यांचं प्रोडक्शन ह्यूज क्वांटिटीमध्ये होतं, मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यालाच म्हणतात कमर्शियल, म्हणजे व्यावसायिक दृष्टीने त्याचा वापर केला जातो. पुढे पहा बेटा, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. आता काय बेटा? इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचं मेन फीचर्स काय आहे? आता ह्याच्यावर बोलायला गेलं तर मी घंटा भाषा देऊ शकतो या विषयावर. म्हणजे काय? लक्षात घ्या, कोणत्याही जर देशाचा जर विकास व्हायचा असेल तर त्या देशामध्ये काय महत्वाचं असतं? इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो देश डेव्हलप होऊ शकत नाही. जास्तीत जास्त लोकांना कशावर? सरकारी नोकरी सोडून दुसऱ्या ज्यावेळेस ऑदर सेक्टर मध्ये घुसतात, शेती सोडून, त्यावेळेस त्या देशामध्ये काय होत असते? इंडस्ट्रियल रिव्होल्युशन होत असते. आज तो देश हा डेव्हलप्ड कंट्री म्हणून त्या ठिकाणी धरला जातो. पण आपल्यामध्ये जास्तीत जास्त लोक हे कशावर डेव्हलप आहेत? विशेष करून मराठवाडा. बिहारच्या नंतर सर्वात खराब हाल कुणाचे आहेत? तर आपल्या मराठवाड्याचे आहे. मराठवाड्यातले प्रत्येक लेकर, प्रत्येक त्या ठिकाणची बाळ आज कुठे आहेत? घरात एक लेकरू का होणार कामाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मुंबई पुण्यामध्ये कामाला आहे का नाही? हे दुर्दैवाची गोष्ट आहे. या गोष्टीला आपल्याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. आपण म्हणतो माझं लेकरू पुण्याला 60,000 पगार आहे, हे आपल्याला लाज वाटण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये अभिमानाची मला तर तीळ मात्र सुद्धा गोष्ट वाटत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. असं अनेक जे काही प्रोडक्शन्स आहेत विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन आपण शिकलं. फर्मेंटेशनच्या माध्यमाने काय केलं? आपण दारू तयार केलं. फर्मेंटेशनच्या माध्यमाने आपण काय तयार केलं? दॅट इज अल्कोहोल, इस्ट तयार केलं. फर्मेंटेशनच्या माध्यमाने काय करतो? रात्री पीठ भिजू घालतो, सकाळी इडलीचं त्या ठिकाणी तयार करतो. हे जे सर्व प्रोसेस त्याला काय म्हणतात बेटा? फर्मेंटेशन. त्याच्यामध्ये सुद्धा काय करतात? वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स वापरतात. काय वापरतात? मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव वापरतात आणि त्याच्यानुसार नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करत असतात. जसे की ब्रेड तयार करण्यासाठी, चीज तयार करण्यासाठी, वाईन म्हणजे दारू तयार करण्यासाठी. वाईन वेगळं आणि अल्कोहोल वेगळं बरं का बेटा, दोघात फरक आहे. वाईन अँड अल्कोहोल आर डिफरंट, दे आर नॉट सेम. केमिकल साठी, एन्झाईम साठी, न्यूट्रिएंट साठी, मेडिसिन साठी अनेक असे मायक्रोब्स आहेत ज्याचा वापर गार्बेज मॅनेजमेंट मध्ये केला जातो. म्हणजे काय सर? म्हणजे काय होतं? मोठ्या मोठ्या शहरामध्ये जो काही कचरा एकत्रित जमा केला जातो, त्या कचऱ्यावर प्रोसेस करण्यासाठी त्या ठिकाणी काय करतात? त्याचे छोटे 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 त्या मशीन असतात, मोठ्या प्लास्टिक एकीकडे करतात आणि त्या ठिकाणचा कचरा जो आहे तो एकीकडे करतात. त्याच्यावर काय करतात? बारीक बारीक कणामध्ये रूपांतरण करतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हे फर्मेंटेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये टाकतात. जसं आपल्या शेतामध्ये गांडूळ असतो, गांडूळ काय करतो? मातीला त्या ठिकाणी हे करतो. किंवा वाळवी आहे, वाळवी काय करते? लाकडाला पूर्णपणे डिस्ट्रॉय करते. हे जे वाळवी वगैरे हे सुद्धा आपल्या निसर्गातला सर्वात महत्वाचा घटक आहे. हे जर असे काही घटक आपल्या जर परिसरात राहिलेले असते तर कल्पना करा आजपर्यंत किती झाडं तुटून पडले असते, आजपर्यंत किती माणसाचे शरीर त्या ठिकाणी पृथ्वी तलावर आपल्या राहिले असते. म्हणजे हे जे घटक आहेत, जे की डिकम्पोज करणारे घटक आहेत, हे आपल्या पृथ्वीवरले सर्वात महत्वाचे घटक आहेत. जर राहिलं नसतं तर आज पृथ्वीवर कमीत कमी 100 200 फुटाचा कचऱ्याचा ढीग राहिला असता. कल्पना करा त्या ठिकाणी. म्हणजे डिकम्पोज करणारे घटक आहेत, दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याला काय करतात? त्याचा वापर करून काय करतात? त्या ठिकाणी पहा, खत तयार केलं जातं. काय होतं? विथ द हेल्प ऑफ द फर्मेंटेशन प्रोसेसच्या माध्यमाने
अनेक प्रोडक्शन केले जातात, ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल जसं की केमिकलला लागणारा एन्झाईम, न्यूट्रिएंट, मेडिसिन त्या ठिकाणी तयार करतात. त्याचा वापर गार्बेज मॅनेजमेंट साठी आणि पोल्युशन कंट्रोल. आणि कशासाठी बेटा? पोल्युशन कंट्रोल. हे मागच्या चॅप्टर मध्ये शिकला पोल्युशन कंट्रोलचं. ऑइल स्पिल झालं बघा, सॅक्रोमायसिस सेरिव्हिसी नावाचे काहीतरी होते का नाही? ऍडिनोज एसपीटी काहीतरी होता, मला नाव लक्षात येत नाही त्या ठिकाणी. ते सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यांचा वापर, त्यांचा युटिलाइज हा वेगवेगळ्या कामासाठी होता. आता प्रोडक्ट पहा बेटा, कोणते कोणते प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर्वात जास्त आपण जे कंझ्युम करतो, ग्रहण करतो, जो सर्वात जास्त पदार्थ आपण खातो, तर काय खातो? मिल्क प्रोडक्ट. उठल्या उठल्या सकाळी झोपेतून सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो? त्या ठिकाणी चहा पितो या दूध पितो. तू काही वेगळं करत असेल तो भाग वेगळा झाला चेतन, पण त्या ठिकाणी आपण उठल्यानंतर चहा पितो, दूध पितो. दुपारच्या वेळेस प्रमुख पाहुणे कोणी घराला, या चहा पिऊत, या चहाच पिऊत, दुसरं काही प्यायचं नाही बेटा. नाहीतर भेंगरी घेऊन यायची घरला, भेंगरी पिऊत नाही. चला डेअरी प्रोडक्ट आपण त्याच्यामध्ये पाहूया. सिन्स एन्शियंट डेज, पूर्वीच्या काळामध्ये जो दूध आहे म्हशीचं, गायचं, उंटाचं नसते, उंटीच, गाढवींच्या दुधापासून चीज प्रोड्यूस करतात. त्याला आपण नाव पण दिलं होतं काय तर सिडार का काय, सिडार हे ऍपल पासून करतात, काहीतरी नाव आहे, आता नाव आहे चॅप्टर मध्ये. सर्वात महाग चीज राहतं, एक्सपेन्सिव्ह चीज असत. गाढवींचं दूध एवढे ढक्कनभर ते लाल लेकरांना खोकला लागला का पाजवतात. ही एवढीच बॉटल 200 रुपयाला राहतात. चुना माहिती आहे का आपला? राजेश चुना, यु नो द राजेश चुना. चुना एवढी बॉटल 200 रुपयाला असते त्या ठिकाणी. बस आता 2 गाड्या घेऊन बिझनेस चालू करता, काय बी करा रे भाऊ, मला माहिती त्या ठिकाणी. चीज असेल, बटर असेल, क्रीम असेल, केफीर असेल. काय बेटा? केफीर हे शेळीपासून, ठीक आहे. केफीर असेल, योगर्ट म्हणजे दही असेल. ह्याच्यामध्ये काय असतं? वॉटर कंटेंट असतो. काय प्रमाण असतो? पाण्याचा प्रमाण असतो. And acidity of milk changes during formation of these product and texture, taste and flavor is improved. समजा दूध आहे, दुधापासून तुम्ही काय तयार करताय सांगा? चीज. काय तयार करताय? बटर, क्रीम, केफीर, योगर्ट. ह्या सर्वांना सारखं असतं का वेगळं असतं रे? वेगळं. त्यांची टेस्ट कशी आहे सांगा बरं का? वेगळी आहे. त्यांचं टेस्ट कशी आहे सांगा? वेगळी आहे. फ्लेवर कसा आहे? वेगळा आहे. एक काही घट आहे, एक पातळ आहे. प्रत्येकाचं टेक्स्चर सुद्धा कसं आहे? वेगळा. काय वेगळं आहे सांगा बरं का? टेक्स्चर सुद्धा कसं आहे? वेगळं आहे. त्याला इम्प्रूव्ह केलं जातं. दीज प्रोसेसेस आर परफॉर्म्ड ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल. त्याच्यामध्ये जास्ती कौशल्याच्या माध्यमाने ह्याच्यावर काय केलं जातं? ट्रीटमेंट केली जाते आणि चांगल्या गुणवत्तेचं त्या ठिकाणी काय केलं जातं? प्रोडक्शन केलं जातं. आणि ह्या ठिकाणी फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्ट, त्या ठिकाणी मोस्ट ऑफ द मिल्क प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्यासाठी बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर युज्ड. याच्यामध्ये काय करतात? जे बॅक्टेरिया आहे त्या दुधामध्ये, त्याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि असे जे चीज असतात हे प्रोड्यूस केले जातात. कुणाच्या मदतीने प्रोड्यूस केले जातात? फंगाईच्या मदतीने. कुणाच्या मदतीने? फंगाय म्हणजे जे बुरशी आपण म्हणतो, पण आपली बुरशी घालतात त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करून ठेवतात, त्याच्या माध्यमाने केलं जातं. आणि ह्या ठिकाणी जे काही प्रोडक्शन ऑफ योगर्ट आहे, ज्याच्यामध्ये दही आपण प्रोडक्शन करत असतो, चीज प्रोडक्शन करत असतो, क्रीम प्रोड्यूस करत असतो, ह्याच्याबद्दल बेसिक प्रोसेस सर्वांमध्ये कशी असते? सेम असते. सर काय सेम असते? पहिल्यांदा दुधाला आपण काय करतो? गरम करतो. काय करतो? सकाळी एकदा गरम करतो आणि सांच्यापारी एकदा गरम करतो का रे? फ्रीज मध्ये किती दिवस ठेवला? 2 दिवस होता, परत काय ऑटो गरम करतो का नाही? यस सर, गरम करतो. हे गरम करणे म्हणजेच काय म्हणतात त्याला बेटा? पाश्चराइज्ड. काय म्हणतात त्याला? पाश्चराइज्ड. ऍट द बिगिनिंग, कधी? सुरुवातीला. कशासाठी? टू डिस्ट्रॉय अनवॉन्टेड मायक्रोब्स. कशासाठी? अनवॉन्टेड मायक्रोब्स. जे कामाचे मायक्रोब्स आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी त्याला केलं जातं. इट इज देन फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिली. आणि पुन्हा ह्याला फर्मेंटेशन केलं जातं. कुणाच्या मदतीने? लॅक्टोबॅसिलीच्या मदतीने त्याला फर्मेंटेशन केलं जातं. आणि ह्या प्रोसेस मध्ये दुधामध्ये काय प्रेझेंट असतो? लॅक्टोज शुगर. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. दुधामध्ये काय प्रोड्यूस असतो? काय असतो? कोणता शुगर असतो? लॅक्टोज शुगर. हा काय कशामध्ये कन्वर्ट होतो? लॅक्टिक ऍसिड मध्ये.
कशामध्ये? येस, लॅक्टोज शुगर हा दुधामध्ये जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो म्हणलं बेटा? लॅक्टिक ऍसिड मध्ये. आणि आताच म्हणलं दुधामध्ये काय असतो? जास्ती पाणी असतो आणि दुसरा असतो मिल्क कंटेंट असतो. आणि ज्यावेळेस लॅक्टोज शुगर हा लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो, कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा? लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. त्यावेळेस होत असताना त्या ठिकाणचं वॉटर कंटेंट हा वेगळा होतो आणि जो प्रोटीन कंटेंट आहे, जसं दह्याला पाणी सुटते पाणी वेगळं निघते माहिती आहे ना बेटा? किंवा चीज जर घरामध्ये तयार केला, पनीर दूध फुटल्यानंतर त्याला आपण कापडामध्ये बांधून ठेवतो माहिती आहे का बेटा? मग त्या ठिकाणचं पाण्याचा कंटेंट हा कसा असतो? जास्त असतो. किंवा दूध फुटल्यानंतर आपण त्याला काय करतो? कलाकंद आपण त्याच्यापासून तयार करतो, तर पहा त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं. आणि ज्यावेळेस आपण कलाकंद तयार करतो, या चीज तयार करत असतो, त्याच्यातला जो वॉटर कंटेंट आहे तो काय करतो? आपण काढतो. काय करतो? काढतो. काय करतो सांगा बरं का? आपण काढत असतो. मिल्क प्रोटीन्स हे कॉम्प्लेट होतात कुणाच्या मदतीने? लॅक्टिक ऍसिडच्या मदतीने. आणि जे काही कंपाऊंड्स असतात त्याची जी टेस्ट असते, त्यांचा जो फ्लेवर असतो हा सुद्धा त्या ठिकाणी चेंज होतो, तयार होतो. आणि जो बटर आहे जे आपल्याला आवडतं खायला ब्रेडवर घालून, तर ते जो असतो त्याचा फ्लेवर जो असतो तो कुणामुळे असतो? डायऍसिटिल हॅज द फ्लेवर ऑफ बटर. डायऍसिटिल काय बेटा? डायऍसिटिल. म्हणून कधी कधी बटर बी डुप्लिकेट तयार करतात. डायऍसिटिल हॅज अ फ्लेवर ऑफ डॅश डॅश. सांगा बटर. सांगा डायऍसिटिल कुणाचा? डायऍसिटिलला कुणाचा फ्लेवर आहे? बटरचा. किंवा बटरला कुणाचा फ्लेवर आहे? डायऍसिटिलचा. पहिला प्रोडक्ट काय होता सांगा बरं का बेटा? मिल्क प्रोडक्ट. हे कशामध्ये शिकतोय आपण सांगा बरं का? इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी मध्ये. म्हणजे याचा वापर कशासाठी करतात? मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करण्यासाठी, मोठ्या प्रमाणामध्ये ह्यूज प्रमाणामध्ये प्रोडक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. मग आता दुसरा त्या ठिकाणी डेअरी प्रोडक्टच्या नंतर जो दुसरा प्रोडक्ट आहे त्याचं नाव सांगा बेटा? योगर्ट प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट आहे सांगा? इट इज योगर्ट प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट आहे? योगर्ट प्रोडक्ट. एकदा वाचा, एक मिनिट फक्त. वायफाय वाल्याने मी कॉल करतो. व्यक्ति को कॉल किया है वो अन्य कॉल पर व्यस्त है, कृपया प्रतीक्षा करें या कुछ समय पश्चात प्रयास करें. पुढचा पहा बेटा. नाव आहे सीड योगर्ट प्रोडक्ट. कोणते बेटा सांगा बरं का? योगर्ट प्रोडक्ट. कोणते प्रोडक्ट सांगा? योगर्ट प्रोडक्ट. योगर्ट म्हणजे काय म्हटलं सांगा बरं का? दही. काय म्हटलं बेटा? दही. काय म्हटलं सांगा? दही. दही. काय म्हटलं सांगा? दही. ओके. चला लक्षात. योगर्ट हा मिल्क प्रोडक्ट आहे. योगर्ट हा कोणता प्रोडक्ट आहे सांगा बरं का? मिल्क प्रोडक्ट आहे. कशाच्या मदतीने त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात? लॅक्टोबॅसिलिस. कशाच्या मदतीने? लॅक्टोबॅसिली बॅक्टेरियाच्या मदतीने. नेमकं काय होतं सर? दुधातलं पाणी पाणी वेगळं होतं, दही दही जे काही घट्ट पदार्थ आहे त्याला प्रोटीन म्हणतात, तो वेगळा होता. म्हणजे काय झालं सर? सर त्या दुधामध्ये लॅक्टोज शुगर होता, मला माहिती आहे. सर त्याच्यामध्ये तुम्ही बॅक्टेरिया टाकला, टाकला, काय झालं सर? ते लॅक्टोज शुगर लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट झाला. हो खरं आहे. काय का नाही करा? मग त्या ठिकाणी काय झालं? जो पाणी आहे तो वेगळा झाला आणि लॅक्टोबॅसिली त्या ठिकाणी तयार झाला. आणि हे प्रोटीन कंटेंट मेंटेन करण्यासाठी आता काय केलं? पाणी पाणी काढलं, वेट काढलं. कधी पॉकेटचं दूध बघा पसकळ राहते माहितीये का नाही? पहिल्यांदा साय काढून घेतात, प्रोटीन काढून घेतात आणि पुन्हा ते उरलेलं पाणी जे असतं पांढरं पांढरं त्याच्यामध्ये परत दूध पावडर टाकतात आणि ते पाणी दूध तुम्हाला देतात आणि त्या दुधाला टोनड मिल्क म्हणतात.
कधी वाचून बघा. पॉकेट दुधाच्या टोन्ड मिल्क केलेलं असतं. टोन्ड मिल्क म्हणजे काय? पावडर मिक्स आहे. दूध पावडर खातो ना बेटा, ते मिक्स असतात. प्रोटीन कंटेंट कंडेन्स्ड मिल्क पावडर, जो काही मिक्स पावडर आहे जो काही आपण म्हणतो ना घट्टाचा पावडर आहे, तो काय करतात त्या दुधासोबत मिक्स करतात टू बी फर्मेंटेड फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. जे काही मोठ्या प्रमाणामध्ये दही निर्माण करत असतात त्याच्यामध्ये त्याला दूध पावडरला काय केलं जातं? ऍड केलं जातं. आणि काय होतं पुढे पहा बेटा, मिल्कला पहिल्यांदा काय करायचं? सिंपल काय करायचं? बॉईल. पुन्हा काय करायचं? कूल टू वॉर्म टेम्परेचर. त्याच्यामध्ये काय करायचं? ऍड करायचं. नीट बघा रे, नीट पहा, विसरू नका. काय ऍड करायचं बघा बरं का? काय ऍड करायचं सांगा बरं का? अंश. स्ट्रेन म्हणजे अंश. बॅक्टेरियल स्ट्रेन म्हणजे काय? अंश. स्ट्रेन म्हणजे काय? अंश. कुणाचा स्ट्रेन? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. काय बेटा सांगा? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस. आणि दुसरा त्याच्यामध्ये ऍड करायचं, नीट पहा बेटा, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. काय ऍड केलं सांगा बरं का? मी काय प्रोड्यूस करत आहे? दही. काय प्रोड्यूस करत आहे? दही. कुणापासून? दुधापासून. पहिल्यांदा मी काय काढले? प्रोटीन कंटेंट काढले. पुन्हा त्याच्यात काय मिक्स केलंय? कंडेन्स्ड मिल्क पावडर. काय मिक्स केलं? काय केलं? कंडेन्स्ड मिल्क पावडर. येस, मिल्क पावडर. पहिल्यांदा काय केलं? बॉईल. पुन्हा काय केलं? कूल. काय केलं? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस लॅक्टोबॅसिली डेल्ब्रुकी. कोणत्या रेशोमध्ये? 1:1. म्हणजे दोघांचं प्रमाण कसं आहे? सेम. दोघांचं प्रमाण कसं आहे? सेम आहे. पहिल्यांदा काय होतो? जो लॅक्टिक ऍसिड जो तयार होतो, काय बेटा? लॅक्टिक ऍसिड. आपण पहिल्या काय म्हणलं? दुधात काय होता? लॅक्टोज शुगर. आणि आता काय तयार झालं? लॅक्टिक ऍसिड जो तयार झाला हा कुणामुळे झाला? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे काय तयार झाला? लॅक्टिक ऍसिड. काय तयार झाला बेटा? कुणामुळे? स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस मुळे काय तयार झाला? लॅक्टिक ऍसिड तयार झाला. आणि लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी. कोणता बेटा? लवकर बोला. लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी ह्याच्यामुळे काय तयार झाला त्या ठिकाणी सांगा? त्याच्यातला प्रोटीन जो आहे तो घट्ट प्रोटीन बाजूला निघाला, म्हणजे कॉम्बिनेशन झालं. स्ट्रेप्टोकॉकस पहिल्यांदा पहा, लॅक्टिक ऍसिड फॉर्मड ड्यू टू स्ट्रेप्टोकॉकस. आणि तो काय करतो? प्रोटीनला त्या ठिकाणी पाणी जो आहे तो बाजूला काढतो. आणि ह्या ठिकाणी पहा बेटा, त्या दह्याला किंवा त्या योगर्टला एक काय होतं? एक घट्टपणा येतो, डेन्स कन्सिस्टन्सी त्याला त्या ठिकाणी येत असते. आणि पुन्हा पहा त्याच्यामध्ये जे ऍसिटल्डाहाइड आहे. कोणता बेटा? ऍसिटल्डाहाइड. कोणता रे? ऍसिटल्डाहाइड जो आहे, जो कंपाऊंड कशामध्ये प्रेझेंट आहे? ऍसिटल्डाहाइड लाईक कंपाऊंड आर फॉर्मड ड्यू टू लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस मुळे त्याच्यामध्ये कोणते कंपाऊंड तयार होतात? ऍसिटल्डाहाइड कंपाऊंड तयार होतात, ज्याच्यामुळे दुधाला काय येते? टेस्ट. कुणाला टेस्ट येते सांगा बरं का बेटा? दुधाला काय येत असते सांगा बरं का? टेस्ट. दुधाला काय येते? काय झालं रे? येस, दुधाला काय येतं सांगा बरं का बेटा? टेस्ट येत असते. हरमत काय येते बेटा दुधाला? मग आजच्या घडीला अनेक असे फ्रूट ज्यूस आहेत बघा. आता ह्या दिवसात सुद्धा जर आंबा नसेल तरी सुद्धा तुम्ही गेले का आंब्याचा ज्यूस मिळते. जे फ्रूट या सीझनचे असतात त्याचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ज्यूस मिळतात का नाही? मिळतात. हे काय असतात? अशा प्रकारे त्याला तयार करून ठेवत असतात. आणि फ्रूट ज्यूस हे काय करतात? ह्या योगर्ट सोबत मिक्स करतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर चव देतात. जसं की स्ट्रॉबेरी योगर्ट आहे, बनाना योगर्ट आहे. शेल्फ लाईफ ऑफ योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज. प्रोबायोटिक प्रॉपर्टीज हे कशासाठी गरजेचे आहेत? आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत. का? कारण ते काय करतात? इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करत असतात. हे गरजेचे असतात. हे कशाच्या माध्यमाने आपल्याला इम्प्रूव्ह करता येतं? पाश्चरायझेशन. जसं म्हणलं ना, दुधाला काय करतात? सकाळी आल्यावर एकदा गरम करतो आणि सांजच्या पण एकदा गरम करत असतो. हे जे काही गरम करण्याची प्रोसेस आहे, कोमट करण्याची जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेसला डॅश डॅश प्रोसेस असं म्हटलं जातं. पाश्चरायझेशन. काय म्हणायचं त्याला? सांगा मोठ्या. काय म्हणायचं? पाश्चरायझेशन प्रोसेस असं त्याला म्हणतात. त्याच्यातला तिसरा प्रोडक्ट पहा बेटा, काय सांगा बरं का? बटर. बटर. काय बेटा? बटर. आता बटर बघा बरं का, ह्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये बटरचे 2 टाईप आहेत. किती टाईप आहेत? बोला. माझ्या मागे बोलत चालायचं. किती टाईप आहेत? 2. पहिला कोणता आहे? स्वीट क्रीम. आणि दुसरा आहे कल्चर. कोणता? स्वीट क्रीम. आणि दुसरा काय? कल्चर.
हे मोठ्या प्रमाणामध्ये बटर प्रोड्यूस केले जातात आणि ह्याच्या प्रोडक्शन साठी काय वापरतात? मायक्रोब्स. काय वापरतात? ह्याच्या प्रोडक्शन साठी मायक्रोब्सचा वापर केला जातो फॉर प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड व्हरायटी. कल्चर्ड व्हरायटी म्हणजे विविध प्रकारच्या व्हरायटीज ज्या असतात ते प्रोड्यूस करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? मायक्रो ऑर्गॅनिझमचा. त्यालाच आपण म्हणतो मायक्रोब्स. काय म्हणतो बेटा त्याला? मायक्रोब्स असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. चीज इज प्रोड्युस्ड ऑन द लार्ज स्केल फ्रॉम द अबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. आज जगामध्ये सर्वात जास्त जे चीज प्रोड्यूस केलं जातं ते सर्वात जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये अबंडंटली म्हणजे मोठ्या प्रमाणात जो अवेलेबल आहे दूध ते गाईचं दूध आहे आणि त्या गाईच्या दुधापासून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल केलं जातं. ओके. एकदा वाचा बरं का बेटा. एक 2 मिनिट फक्त.
वाच, मोठ्याने वाच. लवकर बघा, फास्ट. ओके, चला पहा. कुठं पाहिलं आपण? हेच पाहिलं का? झालं की आता? आता पहा बेटा, दुधाचा विषय चालू होता ना, की आपण काय म्हणलं, गाईच्या दुधापासून सर्वात जास्ती काय तयार केलं जातं म्हणलं? चीज प्रोड्यूस केला जातो. चीज इज प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल फ्रॉम द अबिडेंटली अवेलेबल. अबिडेंटली म्हणजे काय? सर्वात जास्त जगात काय आढळतं? गाईचं दूध आढळतं, त्याच्यापासून बनवतात. पहिल्यांदा केमिकल आणि मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म्ड. दुधावर काय चेक करतात? पहिला रासायनिक क्रिया करतात. मायक्रोबियल टेस्ट त्या दुधाच्या करतात. बघा काय असते, त्याच्यामुळे डेअरी शिकावं लागते 12वी झाल्यावर, माहितीये का? 11-12ला डेअरीचा कोर्स राहते, पुन्हा डेअरी करतात. मग त्या पोराला तिथं काय लागतं? डेअरीमध्ये जॉब लागते त्या ठिकाणी. ओके, मायक्रोबियल टेस्ट ऑफ मिल्क त्या ठिकाणी परफॉर्म करतात. काही जे कलर्स असतात, काही जे मायक्रोब्स असतात, जसे की लॅक्टोबॅसिली लॅक्टिस. कोणता बेटा? लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस असेल, या लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस असेल, या स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस असेल, हे दुधामध्ये मिक्स करतात. काय मिक्स करतात सांगा? लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस, स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलस हे दुधामध्ये मिक्स करतात. त्याच्यामुळे त्या दुधाला सोरनेस टेस्ट येते, त्या दुधाला आंबट चव त्या ठिकाणी येत असते. आणि त्याच्यानंतर त्या दुधाचा टेक्स्चर हा घट्ट होतो, तो डेन्स होतो. आणि त्याच्यामध्ये जो व्ही आहे, व्ही म्हणजे काय? पाणी. पाणी जो सुटलेला असतं त्याला, जे की आपण म्हणतो पाणी जो प्रेझेंट आहे दह्यामध्ये, त्या व्ही ला आपल्याला पुन्हा काय करावं लागतं? रिमूव्ह करावं लागतं. काय करावं लागतं? रिमूव्ह करावं लागतं. कुणाला रिमूव्ह करावं लागतं? व्ही ला. व्ही म्हणजे काय? वॉटर प्रेझेंट इन द योगर्ट. वॉटर प्रेझेंट इन द योगर्ट त्या ठिकाणी आपण पाहत असतो. पहा बेटा, एन्झाईम. एन्झाईम नाव आहे रिनेट. हा कशापासून मिळतो? जे कॅटल्स आहेत, कॅटल म्हणजे काय? जनावरांचं जो काही अन्ननलिका आहे, जनावरांची अन्ननलिका आहे, त्याला म्हणतात एलिमेंटरी कॅनल. काय म्हणतात बेटा त्याला? एलिमेंटरी कॅनल. त्या जे काही रिनेट म्हणजे काय? रिनेट म्हणजे एका प्रकारची एन्झाईम्स आहे, जे की दुधामध्ये मिक्स करायची. आता नाही हा, रिनेट जे की एन्झाईम्स आहेत, जे की एलिमेंटरी कॅनल जनावरांच्या त्याच्यापासून मिळायचे, याचा पारंपरिक वापर पहिल्यांदा करायचे. पण आता एन्झाईम प्रोटीज. कोणता एन्झाईम बेटा? प्रोटीज. पहिला काय म्हटलं? एन्झाईम कोणता सांगा बरं का? रिनेट. कुठून मिळायचं? एलिमेंटरी कॅनल ऑफ एनिमल पासून मिळायचं. त्याचा वापर कुठे करायचे? एनिमल ह्याच्यामध्ये. कशासाठी? आता प्रोडक्शन पाहिलं ना आपण, योगर्टच्या प्रोडक्शन साठी. पण आज काय करतात? काय वापरतात? काय वापरतात? नाव सांगा. प्रोटीज. कोणता सांगा बे? कोणता? प्रोटीज. कोणता? प्रोटीज पकायचा वापर करतात. कशासाठी? व्हेजिटेरियन चीज प्रोडक्शन साठी. कशासाठी? व्हेजिटेरियन चीज प्रोडक्शन साठी. व्ही जो आहे, जो काही वॉटर कंटेंट आहे, त्याला कशापासून सेपरेट करतात? योगर्ट पासून. व्हिच हॅज सम अदर युजेस. त्याचे सुद्धा काही वेगळे यूज आहेत. त्या ठिकाणी काय केलं जातं? जे काही प्रोडक्शन ऑफ चीज आहे, प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज. काय म्हणतात? प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ चीज त्या ठिकाणी काय करतात? स्टार्ट करतात थ्रू स्टेप्स लाईक कटिंग. कट करणे. काय कट करणे? सॉलिड योगर्ट. काय कट करणे? सॉलिड योगर्ट म्हणजे दही जे आहे, किंवा जे काही घट्ट झालेला आपण जे पनीर म्हणतो, त्याला कट करतात पीस मध्ये, तुकड्यामध्ये. त्याला धुवून घेतात, त्याला घासतात, त्याच्यावर मीठ लावतात, त्याला मिक्स करतात. कशासोबत? मसाल्यासोबत, या दुसरं काही पाहिजे असेल तर त्याच्यासोबत.
ज्याला मायक्रोब्स म्हणतात, त्याच्यासोबत हे करतात. त्याच्यामध्ये पिगमेंट म्हणजे कलर ऍड करतात. त्याच्यामध्ये फ्लेवर म्हणजे जे तुला फ्लेवर पाहिजे, स्ट्रॉबेरी पाहिजे, चॉकलेट पाहिजे, कोणता जरी फ्लेवर पाहिजे असेल तर तो फ्लेवर हरवत त्याच्यामध्ये ऍड करतात. आणि जे तुला काही पाहिजे असेल तो फ्लेवर तुला या ठिकाणी मिळतो. कधी जाऊन बघ कशामध्ये, डेअरी मध्ये नाही, स्वीट मध्ये, अबे आईस्क्रीम पार्लर नाहीतर मेडिकलला जायची तिथं नाही मिळत. त्या ठिकाणी तू जाऊन पाहू शकतास. चीज इज प्रेस्ड, चीजला दाबतात, चीजला दाबतात, चीज. ओके, चीजला प्रेस करायचं, पिसेस मध्ये कट करायचं आणि त्याला बेटा रायपनिंग आहे, रेप नाही. रायपनिंग आणि रेप मध्ये फरक आहे. स्पेलिंग लिहिताना मी जेव्हा मी इकडून आणू त्याला आधी पी लिहिता मायला कोणतं मास्टर मला बुटाने मारायचे बघा सारे सांगलं. रायपनिंग म्हणजे पिकायला टाकणे आणि रेप म्हणजे बलात्कार करणे. हे शिकता शिकता इथे वेगळं असतं. काय म्हणसाल, चीज इज प्रेस्ड अँड कट इनटू पीसेस अँड स्टोर्ड फॉर रायपनिंग. रेपनिंग नाही, रायपनिंग. काय रायपनिंग ऐकायला काय म्हणतो, रॅपनिंग तर रेपनिंग रेपनिंग म्हणजे बाबा हे तर सांगा कोणता येडा मास्टर शिकले म्हणायचे नाही तर माझ्या नावाने खापर फोडायचे सारे लोक. कळलं का? ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट, ज्यावेळेस आपण इंडस्ट्रियल प्रोडक्शन करत असतो दुधाचं, मिल्क प्रोडक्टचं, त्यावेळेस स्ट्रिक्ट क्लिनिंग स्वच्छता बाळगली जाते. स्टरिलायझेशन म्हणजे जे काही भांडे असतात त्याचे मोठे मोठे भांडे असतात ना, ते काय मोठे मोठे असतात, यु नो काय म्हणतो त्याला, स्विमिंग पूल टाईप मोठे मोठे तशा प्रकारचे असतात त्याचे भांडे जे असतात. स्टरिलायझेशन म्हणजे त्याची स्वच्छता महत्वाची आहे. ऍज बॅक्टेरिया कॅन बी अटॅक्ड बाय व्हायरस. का? कारण बॅक्टेरियाला कोण अटॅक करतं? व्हायरस. कोण करतं? व्हायरस. त्याच्यामुळं व्हायरस रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया डेव्हलपड, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया डेव्हलप केले जातात की ज्याच्यावर कशाचा परिणाम होणार नाही, व्हायरसचा त्या ठिकाणी त्याच्यावर परिणाम होणार नाही, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी डेव्हलप केले जातात. आणि आजच्या घडीला यूज ऑफ म्युटेंट व्हरायटीज ऑफ बॅक्टेरिया, कोणत्या बेटा? यूज ऑफ म्युटेंट. म्युटेंट म्हणजे काय? त्यांच्या ओरिजिनल बॅक्टेरियाच्या जीन्स मध्ये बदल घडून आणतात आणि गरजेनुसार आपल्या कुठल्या प्रकारची गरज आहे तशा प्रकारचे जे बॅक्टेरिया आपण तयार करतो त्याला म्युटेंट म्हणतात. कसं तयार होतात? ज्यावेळेस त्याच्या जीन्स ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये आपण चेंजेस घडून आणतो किंवा दुसऱ्याचा जिनोम त्याच्यामध्ये टाकतो, हे आपण मागच्या मध्ये शिकले जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स मध्ये, त्या प्रकारे ह्याला तयार केलं जातं. आणि बाळांनो ह्या ठिकाणी काय करतात, जे बॅक्टेरिया असतात म्युटेंट व्हरायटीजच्या त्याला त्या ठिकाणी इन्क्रीज केलं जातं आणि आर्टिफिशियली काही जे स्ट्रेस असतात हे डेव्हलप केले जातात. हे कशासाठी? दॅट विल हेल्प टू अवॉइड अननेसेसरी स्टेप्स मटेरियल्स. आणि ह्याचा वापर जे अननेसेसरी स्टेप्स असतात या अननेसेसरी त्या ठिकाणी मटेरियल्स असतात त्या ठिकाणी त्यांना अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी ह्याचा युटिलाइज केला जातो. आणि जे फ्रेशली प्रिपेअर्ड चीज आहे, चीज बनवलेला, तो पहिल्यांदा सॉफ्ट असतो. काय असतो बेटा? सॉफ्ट. कॉटेज चीज, क्रीम चीज, कॉटेज म्हणजे कापूस, कापसासारखं चीज, पुन्हा क्रीम सारखं चीज, मॉझरेला चीज पिझ्झावर टाकतात बघा, मॉझरेला चीज ऑन स्टोरिंग फॉर 3 ते 12 महिने. किती महिने बेटा? पहिल्या कशी कापसासारखे मूग, पुन्हा क्रीम सारखे, पुन्हा मॉझरेला, पुन्हा 3 ते 12 महिने स्टोर केल्यानंतर थोडे हार्ड होतात, सेमी हार्ड होतात. यु नो हार्ड, थोडं सेमी हार्ड होतात, त्याला म्हणतात चेडार. काय म्हणतात त्याला? चेडार. काय म्हणतात त्याला? चेडार चीज असं म्हटलं जातं. आणि त्याला पिकण्यासाठी 12 ते 18 महिने ठेवतात. पहिल्या किती म्हणलं? 3 ते 12 महिन्यात सेमी हार्ड होतात, त्याला चेडार म्हणायचं. आणि पुन्हा जर समजा 12 महिने ते 18 महिने झाले, 1 वर्ष ते 1.5 वर्ष झाले, ती खूप हार्ड होतात आणि त्याला म्हणतात पर्मिसन चीज. काय म्हणतात त्याला? मग मला सांगा 3 ते 12 महिने राहिले तर काय म्हणायचं? सेमी हार्ड चेडार चीज. आणि 12 ते 18 महिने राहिले तर त्याला काय म्हणायचं सांगा? पर्मिसन चीज. काय म्हणतात त्याला सांगा? पर्मिसन चीज. काय म्हणतात त्याला सांगा? पर्मिसन चीज. काय म्हणतात त्याला? पर्मिसन चीज. एकदा वाचा बरं, काय 2 मिनिटात समजून देतो तुम्हाला.
हॅलो. हा हा